मी प्लीज, ती आता अस्पष्टरित्या बोलली, कारण तिच्याच्याने आता कंट्रोल करण्यापलीकडे गेलेलं सगळं. पण तरी तिने स्वतःला सावरलं आणि त्याला दूर ढकललं. मीत, तुम्ही लगेचच रेडी व्हा आणि खाली या, ती हसत हसतच बोलली आणि खाली पळून गेली. तसा तो पण केसात हात फिरवत हसला. ओ माय जान, आय लव्ह यू सो मच, तो स्वतःशीच बोलला आणि रेडी होऊ लागला. आता पुढे ती खाली त्याची वाट पाहत बसली होती. थोड्याच वेळात तो स्टेअरकेसवरून खाली उतरताना तिला दिसला. त्याने ब्लॅक कलरचा ब्लेझर आणि ब्लॅक ट्राउझर घातली होती, आतमध्ये व्हाईट शर्ट. हातात ब्रँडेड वॉच चढवत तो एकदम हिरो स्टाईलने पायऱ्या उतरत खाली आला. ती तर त्याला पाहतच राहिली होती. कोणी इतका जबरदस्त हँडसम कसा काय दिसू शकतो, तिला प्रश्न पडला होता. अँड आय एम व्हेरी लकी दॅट ही इज माय हजबंड, ती मनातच विचार करत होती आणि त्याच्याकडे पाहत होती. एक टक. जानू, तुला मी बोललो होतो आज घरीच एन्जॉय करूया. बघ, अजूनही प्लॅन चेंज करू शकतेस तू. ती कधीपासून त्यालाच बघत होती म्हणून खट्ट्यापणे तो बोलला. नाही, चला निघूया आपण, ती कडबडत बोलली. जानू, पण तू मला सांगितलं नाहीस मी कसा दिसतोय ते, त्याने विचारलं. तुम्ही आहातच इतके हँडसम, रोजच छान दिसतात, पण आज जरा जास्तच हॉट दिसत आहेत, ती किंचित हसून बोलली. तसा तो गालातच हसला. आज माझ्या लाडक्या बायकोला मॅचिंग झालोय मी, मग दिसणारच ना हॉट, तो बोलला. तशी ती पण हसली. मग त्याने डोळ्यावर गॉगल चढवला आणि तिला घेऊन बाहेर आला. आता त्यांची गाडी निघाली होती. दोघेही आता पार्टीमध्ये पोचले होते. मॉम डॅड त्यांना तिथेच भेटले. मग मॉम डॅडसोबत ते दोघेही मॉमच्या फ्रेंडला विश करण्यासाठी स्टेजवर गेले. हे हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी आंटी अँड अंकल, अमित आणि जानू दोघांनीही त्यांना विश केलं. थँक्यू सो मच डिअर, आंटी आणि अंकल त्या दोघांना बोलले. पाठोपाठ मॉम डॅडनी पण त्यांना विश केलं. त्यांना पण ते दोघं थँक्यू बोलले. यू बोथ आर लुकिंग स्टनिंग हा, लाईक मेड फॉर ईच अदर, परफेक्ट कपल, ती आंटी अमित आणि जानूला बोलली. तसे दोघे पण एकमेकांकडे पाहून हसले आणि मग त्यांना थँक्यू बोलले. रीमा, जेवढी स्तुती करतेस ना तू तुझ्या सुनेची, ती तर त्याहीपेक्षा जास्त सुंदर आहे. शी इज सो ब्युटिफुल. अमित, आय मस्ट से यू आर व्हेरी लकी, ती आंटी बोलली. अमितने भुवया उंच करून जानूकडे पाहिलं. तशी जानू गालातच हसली. आंटी, त्या बाबतीत लकी तर मी आहेच, अमित बोलला. तसे बाकीचे पण हसले. चला आता डान्स फ्लोअरवर पण तुमचा जलवा दाखवा, आंटी बोलली. तसं अमितने जानूकडे पाहिलं, पण तिने मानेनेच नकार दिला त्याला. पण त्याने काही तिचं ऐकलं नाही. तिचा हात पकडला आणि डान्स फ्लोअरवर तिला घेऊन आला. तिथे बाकीचे बरेच कपल्स डान्स करत होते. त्याने पण तिच्या कमरेत हात घातला आणि एका हातात तिचा हात घेतला आणि मग ते डान्स करू लागले. मेरे हाथ में तेरा हाथ हो, सारी जन्नते मेरे साथ हो, तू जो पास हो फिर क्या ये जहां, तेरे प्यार में हो जाऊ फना. एकदम रोमॅन्टिक गाणं लागलं होतं. आधी नाही म्हणणारी जानू पण आता त्याच्या डोळ्यात हरवली होती आणि डान्स करू लागली होती. मग त्याने तिला अजूनच जवळ ओढलं आणि आता तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं होतं. त्याने पण एक हात तिच्या पाठीवर आणि एक हात तिच्या कमरेवर ठेवून तिला मिठीत बंदिस्त केलं होतं. आता सगळ्यांचं जेवण झालं होतं. तसे ते चारही जण आंटी आणि अंकलचा निरोप घेऊन घरी जाण्यासाठी निघाले. मॉम आणि डॅड त्यांच्या गाडीतून पुढे गेले आणि त्यांच्या मागे अमित आणि जानूची गाडी निघाली. बराच उशीर झाला होता त्यांना. जानू खूप थकलेली वाटत होती. जानू, आर यू ओके, त्याने विचारलं. येस, आय एम ओके मीत, बस थोडीशी थकली आहे, ती बोलली. ओके देन टेक रेस्ट, तो बोलला. तशी तिने हसून मान डोलावली आणि सीटला मागे रेलून बसली. आता त्यांची गाडी खरी पोचली होती. दोघेही गाडीतून खाली उतरले. पण इतक्यात अमितचा फोन वाजला. फॉरेन क्लायंटचा कॉल होता. त्याने जानूला वर जायला सांगितलं आणि तो फोनवर बोलत लॉनमध्येच थांबला.
थोड्या वेळाने त्याचा फोन झाला तसा तो वर त्यांच्या रूममध्ये गेला. पण त्याने पाहिलं तर जानू बेडवर झोपली होती. बहुतेक ती त्याची वाट बघत बेडवर बसली असेल, पण ती थकली असल्यामुळे तिला झोप लागली असेल असं त्याला वाटलं. पण त्याने जवळ जाऊन पाहिलं तेव्हा मात्र तो तिच्याकडे पाहतच राहिला, कारण तिने चेंज नव्हतं केलं. त्याच साडीवरती होती आणि आता कशीही झोपल्यामुळे तिचा साडीचा पदर अस्ताव्यस्त झाला होता. आता त्यालाच प्रश्न पडला की तिचा पदर व्यवस्थित करू की मग अजूनच अस्ताव्यस्त करू, कारण आधीच तो आज तिला बघून फ्लॅट झाला होता आणि आज तिने ब्लॅक कलरची साडी नेसली होती. त्यात तिचा पदर अस्ताव्यस्त झालेला आणि त्यामुळे तिचं दुधाळ गोरपान पोट उघडं पडलं होतं, जे त्याला खुणावत होतं. तिच्या चेहऱ्यावर 2-4 केसांच्या बटा पण रुळत होत्या, ज्यामुळे त्याला कितीही माहीत असलं की ती थकली आहे तरी तो स्वतःला मात्र तिच्या जवळ जाण्यापासून कंट्रोल करू शकत नव्हता. त्याने त्याचं ब्लेझर काढलं आणि मग त्याची टाय लूज करून काढून टाकली. आता त्याच्या शर्टची वरची 2-3 बटन ओपन केली आणि तो तिच्या जवळ आला. हलकेच तिच्या चेहऱ्यावर आलेल्या त्या बटा त्याने बाजूला केल्या आणि तिच्या गालावर हळूच किस केला. आता त्याची नजर तिच्या उघड्या पोटावर होती. त्याने अलगद तिच्या पोटावरून त्याचा हात फिरवला. तशी तिने थोडी चुळबुळ केली. तो हसला आणि थोडं झुकून त्याने तिच्या त्या आकर्षक नाभीवर एक टीप किस केला. तसं तिने पोट आकसून घेतलं. आपोआपच तिच्या तोंडून त्याचं अस्पष्ट नाव निघालं, मीत. ती जेव्हा असं त्याचं नाव घेत असे त्याला खूप आवडत असे. तो हसला आणि त्याने पुन्हा एकदा तिथेच किस केला आणि तो आता तिच्या जवळ आला. ती अजूनही झोपेतच होती, पण त्याचं शरीर मात्र तापलं होतं आणि कितीही मनात असूनही तो आता थांबणार नव्हता. त्याने तिला जवळ ओढलं. जान, I know you are so much tired dear, but I can't stop now. I need you. I want your affection. Please take me in your arms and love me. Kiss me. I love you sweetheart. जान, मला माहीत आहे की तू खूप थकली आहेस डिअर, पण मी आता थांबू शकत नाही. मला तुझी गरज आहे. मला तुझं अफेक्शन हवं आहे. प्लीज मला तुझ्या मिठीत घे आणि माझ्यावर प्रेमाचा वर्षाव कर. मला किस कर. आय लव्ह यू स्वीटहार्ट. तो तिच्या झोपाळू चेहऱ्याकडे बघत बोलला. आय लव्ह यू टू मीत. तिचा झोपाळू आवाज आला आणि हळूहळू तिने डोळे उघडले आणि आता त्याला पाहून ती स्माईल करत होती. तसा तो पण हसला, पण तिने त्याला स्वतःजवळ ओढून त्याचे गुलाबी नरम ओठ स्वतःच्या ओठांमध्ये बंदिस्त केले आणि हार्डली त्याला किस करू लागली. तिच्या ओलसर ओठांच्या स्पर्शाने त्याच्या शरीरात पण वीज संचारली आणि तो तिच्या पूर्ण चेहऱ्यावर, मानेवर, खोल गळ्यावर किस करू लागला. तशी त्याच्या स्पर्शाने ती अस्वस्थ झाली. शेवटी त्याने लाईट्स ऑफ केले आणि तिला जो द्यायचा होता तो त्रास दिलाच त्याने, स्वीटवाला त्रास. सकाळी दोघेही ऑफिसला जाण्यासाठी रेडी झाले होते. ते आता निघणार तोच त्याने तिला जवळ ओढलं. जान, आय एम सॉरी. तो तोंड बारीक करत बोलला. सॉरी फॉर व्हॉट? तिने न समजून विचारलं. फॉर यस्टरडे नाईट. मला माहीत होतं की तू किती थकली होतीस, तरी मी तुला झोपेतून उठवलंस आणि त्रास दिला, त्यासाठी सॉरी. तो खाली मान घालून बोलला. त्याला खरंच वाईट वाटत होतं की त्याच्यामुळे तिची झोप पूर्ण नाही झाली. मीत, काही सॉरी म्हणायची गरज नाही. मला आवडतो तुम्ही दिलेला त्रास खूप, ती लाजत बोलली. तसा तो हसला. पण तरी सॉरी, कारण काल तू खूप थकली होतीस. आणि तो पुढे काही बोलणार तोच तिने त्याच्या ओठांवर हात ठेवला. मीत, तुम्हाला काय वाटतं, मी खरंच झोपले होते? मला झोपायचं असतं तर मी चेंज करून झोपले असते ना, पण मी चेंज केलं नव्हतं. मी तर तुमची वाट पाहत तिथे बसले होते, म्हणजे तुम्ही याल आणि माझ्यावर हक्क गाजवाल. मी जेव्हा जेव्हा छान तयार होते ते फक्त तुमच्यासाठीच. तेव्हा तेव्हा मला वाटत असतं की तुम्ही माझ्यावर अधिराज्य गाजवावं, तुमच्या प्रेमळ स्पर्शाने माझ्या तनामनावर हक्क गाजवावा. आणि काल पण मी त्यासाठीच तुमची वाट पाहत होते, पण कदाचित थकली असल्यामुळे माझा डोळा लागला असावा.
पण तुम्ही मला उठवलंत आणि तुमच्या स्पर्शात विरघळून टाकलंत. थँक्यू स्वीटहार्ट, ती बोलली. अमित मात्र तिच्याकडे पाहतच राहिला आणि आता त्याला हसायला आलं. म्हणजे जसा तो तरसतो तशी ती पण तरसत असते त्याच्या स्पर्शासाठी. ओ माय जानू, यू नॉटी, तो तिच्या गालावरून बोट फिरवत बोलला. मग काय, तुम्हाला काय वाटतं, फक्त तुम्हालाच माझ्यावर प्रेम येतं का? आता माझा नवरा इतका हँडसम आहे तर मला प्रेम येणार नाही का त्याच्यावर? ती बोलली तसा तो गालातच हसला. ओ जानू, तू मला हँडसम बोलतेस ना तेव्हा मला वर्ल्ड्स बेस्ट फिलिंग येते, तो खुश होत बोलला. तशी ती पण हसली. आता इतके डॅम हँडसम आहेत तर हँडसमच म्हणणार ना मी, हे पण ना, ती मनातच बोलली. चला आता आपल्याला ऑफिसला जायचं आहे, ती बोलली तशी त्याने पण मान डोलावली आणि मग दोघेही ऑफिससाठी निघाले. मीत, माझे रिपोर्ट्स आले का? जानूने गाडीतच त्याला विचारलं. हो, सॉफ्ट कॉपी आली आहे मेलमध्ये, मी पाहिले. रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तो हसून बोलला. तशी ती पण हसली. तिला आता बरं वाटत होतं. कधीपासून त्या गोष्टीचं टेन्शन होतं तिला, पण आत्ता मात्र रिलॅक्स वाटत होतं. तुम्ही जाणार आहात का हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना भेटायला, तिने विचारलं. हो, मी आज संध्याकाळी जाऊन येईन, तो बोलला. मी पण येऊ का, तिने विचारलं. जान, आता रिपोर्ट्स ओके आहेत ना, देन डोंट टेक टेन्शन, तू जास्त दगदग नको करूस, मी येईन भेटून डॉक्टरांना, ओके, तो बोलला. तशी मग ती पण ओके बोलली. आता त्यांची गाडी ऑफिसमध्ये पोहोचली होती. जानू येऊन तिच्या डेस्कवर बसली आणि तिचं काम करू लागली. रोजी तिच्या केबिनमध्ये होती. तिने जानूकडे एक नजर पाहिलं आणि एक कुत्सित स्माईल केली. इथे अमितने रॉनीला इन्स्ट्रक्शन्स दिल्या, लवकरात लवकर डॅडची केबिन रेडी करण्याच्या. आज तो खूपच खुश होता. त्याचे डॅड इतक्या वर्षांनी आता ऑफिस जॉईन करणार होते. जानूचे रिपोर्ट्स पण ओके आले होते, म्हणजे त्यांचं बाळ पण लवकरच येण्याचे होप्स होते. त्याची पूर्ण फॅमिली त्याच्यासोबत होती, त्याचे मॉम, डॅड आणि त्याच्यावरून जीव ओवाळून टाकणारी त्याची जानू, त्याचं प्रेम. बस, अजून काय हवं होतं त्याला आयुष्यात? कदाचित सुख म्हणजे नक्की काय असतं त्याची प्रचिती त्याला येत होती. पण त्याला बिचाऱ्याला कुठे माहीत होतं की पुढे जाऊन आयुष्य कोणत्या वळणावर नेऊन ठेवणार आहे त्याला. असो, पण सध्या तरी तो खूपच जास्त खुश होता. आता दुपार झाली होती आणि लंचनंतर सगळेजण आपापल्या डेस्कवर काम करत बसले होते. पण कसं शक्य आहे हे? कालपर्यंत तर सगळं टॅली होतं, तो अकाउंट मॅनेजर बोलला. मिस्टर पाटील, कालची गोष्ट सांगू नका, मला आजचे अपडेट्स हवे आहेत. आणि तुमच्या रिपोर्ट्सवरून तर हेच दिसते की ह्यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. कोणी केला आहे हा घोळ? रोजी आता चिडून बोलली. पण मॅडम, ऐकून तरी घ्या, मिस्टर पाटील बोलले. अहो, काय ऐकून घेऊ? तब्बल 14 लाखांचा डिफरन्स येतोय. कोण निसळणार आहे ते? कोणी टॅली केलाय हा रिपोर्ट? रोजीने विचारलं. आता सगळा स्टाफ जमला होता आणि सगळे एकमेकांकडे पाहत होते. मिस सोनालीने, मिस्टर पाटील बोलले. पण सर, मी टॅली केला होता काल, मला काहीच नाही माहीत इतक्या पैशांचा डिफरन्स कसा आला ते. खरंच, सोनाली आता रडकुंडीला येत बोलली. सोनाली, काम डाऊन, मला सांग तुझा PC कोण कोण वापरतं? रोजीने विचारलं. मीच वापरते मॅम, सोनाली अजून रडतच होती. बरं, काल कोणी तुझा PC वापरला होता का? आठवून सांग, रोजीने आता क्रूर स्माईल करत जानूकडे पाहत विचारलं. हां, जान्हवी मॅम बसल्या होत्या दुपारी माझ्या PCवर, सोनाली आता आठवत बोलली. पण इथे जानू मात्र तिच्याकडे पाहतच राहिली. अगं, पण तूच मला बोलली होतीस ना तुझ्या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी एरर आलाय, मी तोच दुरुस्त केला, बास, जानू बोलली. हो मॅडम, पण त्यानंतर मी माझ्या PCवर काम केलंच नाही, मी हाफ डेने घरी गेले होते, सोनाली बोलली. ती नवीनच होती त्या ऑफिसमध्ये, त्यामुळे ती पण घाबरली होती, म्हणून जे घडलं होतं ते तिने सर्व सांगून टाकलं होतं. पण ह्याचा अर्थ हा होत नाही की त्या पैशांची अफरातफर मी केली आहे, जान्हवी बोलली. जान्हवी, जी पण काही छेडछाड झाली आहे ती दुपारच्या त्याच वेळेत झाली आहे जेव्हा तुम्ही सोनालीचा PC यूज करत होतीस, रोजी कुत्सित हसत बोलली.
पण तरी देखील ह्याचा अर्थ असा नाही होत की मी हा पैशांचा घोळ केला आहे. तुमच्याकडे काय पुरावा आहे? जान्हवी आता रागात रोझीकडे पाहत होती. ओके, कळेलच ते. थांब जरा, असं म्हणत रोझीने ॲडमिन मॅनेजरला बोलवलं. येस मिस्टर पुरोहित, तुम्ही स्टेटमेंट्स मागवलेत का? रोझीने विचारलं. येस मॅम, हे सगळ्या स्टाफचे बँक स्टेटमेंट्स आहेत. त्या ॲडमिन मॅनेजरने ती लिस्ट रोझीकडे दिली. रोझी ती लिस्ट चेक करू लागली आणि इथे जानू मात्र हाताची घडी घालून तिच्यावर नजर रोखून पाहत होती. कर नाही त्याला डर कशाला ह्या आविर्भावात. रोझीने लिस्ट चेक करायचं नाटक केलं आणि मग सगळ्या स्टाफला जान्हवीच्या अकाउंट्सचे डिटेल्स दाखवले, ज्यामध्ये काल संध्याकाळी 14 लाख रुपये ट्रान्स्फर झाल्याची एंट्री होती. जानू तर आ वासून तिच्याकडे पाहू लागली. नाही, हे सगळं खोटं आहे. मी का पैशांचा घोळ करेन? मला पैशांचा कधीच मोह नव्हता. माझ्याकडे भरपूर आहे. मग मी हे असं काम का करेन? हे स्टेटमेंट खोटं आहे. नक्कीच काहीतरी मिस्टेक झाली आहे त्यांच्याकडून, जानू बोलली. अशी कशी मिस्टेक करतील ते? असेच 14 लाख रुपये कोणाच्या पण अकाउंटवर ट्रान्स्फर करतील का? तूच घोळ केलाय हा, रोझी आता चिडून बोलली. नाही, मी काहीच केलं नाही. इनफॅक्ट मला करायची काही गरजच नाही. ओके वेट, जर पैसे ट्रान्स्फर झाले असतील तर मला मेसेज आला असेल ना बँकेचा, पण तसा कोणताच मेसेज मला आलेला नाही आहे. हे बघा. बघ प्रीती, जानू तिचा फोन दाखवत बोलली. पण तो फोन बघून प्रीती जानूकडे आश्चर्याने पाहू लागली, कारण तिच्या फोनमध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्याचा मेसेज दिसत होता, पण तो अनरीड मेसेज होता. ते पाहून जानू पण आता शॉक झाली होती. तिला लक्षात आलं की काल तर ती पार्टीमध्ये बिझी होती आणि म्हणून तो मेसेज पाहायचा राहून गेला होता तिच्याकडून. हे बघा, मी काहीच केलेलं नाही आहे. हा नक्कीच कोणाचा तरी प्लॅन आहे मला अडकवण्याचा, जानू आता रोझीकडे बघून बोलली. तिचे डोळे पाणावले होते. तू समजतेस कोण स्वतःला, जो तुला अडकवण्याचा प्रयत्न करेन? तुझी लायकी काय आहे ना ते माहीत आहे आम्हाला. शी, पैशासाठी माणूस किती नीच पातळी गाठू शकतो हे कोणी तुझ्याकडून शिकावं. तुला तर पोलिसांच्या ताब्यातच द्यायला हवं, रोझी बोलली. पण इथे जानूचे मात्र डोळे टपटपले होते. तिच्या तोंडून आता शब्द निघत नव्हता, कारण सगळा स्टाफ तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होता. पण प्रीतीला मात्र रोझीचा खूपच राग आला होता. शेवटी तिला राहावलंच नाही आणि ती रोझीच्या समोर जाऊन उभी राहिली आणि रागातच बोलली. ओ रोझी मॅम, कसं बोलताय तुम्ही जानूला? तुम्हाला कळते तरी का कोणाबद्दल बोलताय तुम्ही? प्रीती आता चांगलीच संतापली होती. मला सगळं कळतंय, तू गप्प बैस, नाहीतर तिच्यासोबत तुझा पण जॉब गेला म्हणून समज. रोझी आता प्रीतीवर पण भडकली होती. पण प्रीती पुढे काही बोलणार तोच एक भारदस्त आवाज त्यांच्या कानावर पडला. व्हॉट इज गोईंग ऑन हिअर? ऑफिस आहे की भाजी मार्केट? मला कळेल का सगळी कामं सोडून का सगळेजण इथे जमले आहेत ते? अमित मेन डोअरमधून आत येत बोलला. तो दुपारी मीटिंगसाठी बाहेर गेला होता, जो आत्ता परत आला होता. त्याला पाहून रोझीच्या चेहऱ्यावर एक खूनशी स्माईल आली. तिने एक रागीट लूक जानूला दिला. जणू त्या नजरेनेच तिला असं सांगायचं होतं की बघ जान्हवी, मी तुझा आता पुरता बंदोबस्त केला आहे. आज तुझा ह्या ऑफिसमध्ये शेवटचा दिवस आहे. पण इथे अमितची नजर जशी त्या गर्दीतून निघून जानूवर पडली, त्याच्या हृदयात मात्र चर्र झालं, कारण तिचे डोळे आता पूर्ण टपटपले होते. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतंय? अमितची काय रिॲक्शन असेल? आज कळेल का रोझीला जानूची खरी आयडेंटिटी? तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.